तर बघा चार्ट नंबर 1 आपण समजून घेऊ, ज्यामध्ये डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये काय चेंजेस होते आपण बघू. तर सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर त्याचा होतो सिंपल पास्ट टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर पास्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये त्याला आपण कन्वर्ट करणार आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता इथपर्यंत एकसारखं आपल्याला समजलं आणि हे लक्षात ठेवायला सुद्धा तेवढंच सोपं पण आहे. मात्र सिंपल पास्ट टेन्स जर असेल ना तर आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स करावं लागतं. हे कसं लक्षात ठेवायचं त्यासाठीच मी इथं स्टेअर्स काढल्या आहेत. ठीक आहे. तर हा झाला सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स नंतरची एक पायरी आपल्याला सोडून द्यायची पास्ट कंटिन्युअस टेन्सची आणि आपल्याला तिसऱ्या पायरीवर जायचं आहे म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स. म्हणजे एक टेन्स आपण स्किप केला, एक पायरी स्किप करून आपण गेलो पुढे. हे लक्षात राहण्यासाठी तर तुम्हाला सिंपल पास्टचं करावं लागतं पास्ट परफेक्ट टेन्स.